ते सांगितले पावती सांगायची ना. दिले नाही तुम्हाला पावती? चल 10 रुपये फक्त एक गाडी. जालन्यात पुन्हा भ्रष्टाचार उघड. कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहनांकडून विनापावती प्रवेश शुल्क वसुली. गेटवरील कर्मचाऱ्यांकडून अनियमितता. जिल्हाधिकारी व उपविभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून वाहनानुसार प्रवेश शुल्क आकारताना विनापावती रक्कम घेतली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणामुळे बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकरी वर्गामधून संताप व्यक्त केला जातो आहे. माहितीनुसार शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन येतात. मागील काही वर्षांपासून वाहनानुसार प्रवेश शुल्क आकारले जात असून त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं गेटवर काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र हे कर्मचारी शेतकऱ्यांकडून प्रवेश शुल्क वसूल करताना पावती न देता रक्कम घेत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसत असून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच बाजार समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय. मात्र हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा असून संबंधितांवर नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याबाबत सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की या प्रकरणी लवकरच जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येणार आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून यामध्ये सामील असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सदर प्रकरणामुळे बाजार समितीमध्ये मोठा भ्रष्टाचार उघड झाला असून कारभार पारदर्शकतेच्या चौकटीत आणण्याची गरज अधोरेखित झाली. प्रशासन यावर कोणती ठोस पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर काय सांगणार जे बाहेरून गाडी येतात त्याची काही फीस वगैरे घेतात, किती रुपये घेतात सर? आणि आता तिथे होतो आणि बघितलं सर एका व्यक्तीनं 10 रुपये घेतले, खिशात टाकले आणि तो व्यक्ती समोर निघून गेला. आणि त्याला गाडीवर विचारला की भाऊ तुला पावती वगैरे दिली तर तो म्हणतो 10 रुपये घेतले, पावती दिली. तर तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार आहे? याच्या बाबतीत असं आहे की बाजार समितीमध्ये वाहन प्रवेश फी वसूल करण्यात येते. जे बाहेरून यार्डामध्ये वाहन प्रवेश करणारे त्यांच्याकडून वाहन प्रवेश फी म्हणून आपण एक फीस वसूल करते बाजार समितीमध्ये. त्याकरता बाजार समितीने तिथं 2 कर्मचारी नेमून दिलेले. दुपारी 2 वाजेपर्यंत 2 आणि 2 ते 10 एक कर्मचारी असतो. त्यामध्ये ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, छोटं वाहन यांचे वेगवेगळ्या फीस आकारण्यात आलेले आहे. यांनी जे ते आपल्या प्रश्नाबद्दल मी त्याची चौकशी करून ज्या गोष्टीबद्दल मी त्यांना एक आवश्यक ते चौकशी करून यांच्या विरुद्ध मी पुढील कारवाई करील. तर आम्ही आपल्या निदर्शनात आणून दिलेलं आहे. ते पैसे घेतात आणि स्वतःच खिशात टाकतात आणि पावती देत नाही. आपण स्वतः बघितलेलं आहे सर. हो, आता याच्या बाबतीत मी तिथं CCTV कॅमेरे ठेवून त्याच्यावर निगराणी ठेवून आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याचं काम करू. तर याच्यामध्ये काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा असतील असं आपल्याला वाटतं? नाही याच्यात वरिष्ठाचा काही आहे ना, तर तिथले कर्मचारीच काय करायले हे आता ऍक्च्युली ते आता जेव्हा कॅमेरे हे ते करून त्यावेळेस आपण त्याच्यावर पुढील कारवाई करू. पण आपल्या कार्यालयातले काही कर्मचारी यांच्यासोबत मिळलेले आहे आणि त्यांच्या जमावरून हे कार्य करत आहे अशी नाही असं नाही असल्या प्रकारचं काही होणार नाही. ते जो याच्या दोषी सापडल त्याच्यावर आपण कारवाई करू, प्रशासकीय कारवाई करू आपण. आज हमारे जालना जिले के जो शेतकरी मार्केट कमेटी में जब माल बेचने के लिए आते हैं तो आज हम देख रहे हैं कि इनसे खुले 10 रुपए, 20 रुपए, 30 रुपए, 50 रुपए खुलेआम इनसे पैसे लेके इनके खुद के जेब में डाल के मार्केट कमेटी में नहीं जाते हुए ये खुद के जेब में डाल रहे हैं और इसमें मार्केट कमेटी को कोई फायदा नहीं हो रहा। और शेतकरी आज जो परेशान हाल जो उनका जो माल बेचने के लिए आते हैं तो उनको पैसे दिए बगैर उनको अंदर एंट्री नहीं है। आज ये जो भ्रष्टाचार मैंने पूरी मालूमात लिया, जब कुछ वीडियो भी मेरे हाथ में लगे कि जो पैसे लेते हैं खुद की जेब में डाले गए। आज ये बताइए कि आज यहाँ कितनी गाड़ी आती है और कितने पावतियां, गाड़ी नंबर की पावतियां इनके पास अवेलेबल है, ये पूरे चेक करिए। इसमें बहुत बड़ा भ्रष्टाचार है मार्केट कमेटी में। तो ये तात्काल इसमें मित्तल मैडम ने, जालना शहर के हमारे जिलाधिकारी मैडम ने तात्काल इन पे कार्रवाई कर पे इन पे गुन्हे दाखिल करना चाहिए। और आज हमारे जो शेतकरी आज जो परेशान हाल है
इनको अंदर पानी की सुविधा नहीं है, इनको 20 रुपए का पानी लेके पिया जाता है, तो फिर ये पैसे किस चीज के लिए जा रहे हैं? तो आज हमारे शेतकरी जो है, तो आज देख रहे हैं कि हमारे भारत की जान है, आज जो जान तोड़ के मेहनत करके उनका अनाज उगा के जब यहाँ ला रहे हैं, उनको यहाँ पे भी पैसे दिए से उनको एंट्री नहीं हो जाती है, और ये पैसा गलत जगह जा रहा है, इसमें बहुत बड़ा भ्रष्टाचार है। और मैं इसकी तकरार अभी जालना जिलाधिकारी मैडम और विभागीय आयुक्त संभाजीनगर औरंगाबाद इनको भी तकरार दे रहा हूँ, और तात्काल इस पे कार्रवाई करना चाहिए जिलाधिकारी मैडम ने। और हर गाड़ी की जो है, जो भी एंट्री पावती दी है, ये सबकी नोंद होना चाहिए यहाँ पे। आपको क्या लगता है इसके अंदर कुछ वरिष्ठ अधिकारी इसमें शामिल है? इसमें सब अधिकारियों की, कर्मचारियों की मिली भगत से कारोबार चल रहा है, और ये आज से नहीं कई सालों से चल रहा है। गरीब जो रिक्शा वाले, ये इनको ये तकलीफों का सामना करना पड़ता है, तो ये तात्काल इन पे ये जो भी वसूली की जा रही है, इनकी चौकसी होना चाहिए, इन पे तात्काल कार्रवाई करना चाहिए, और इन पे जो भी इसमें दोषी पाए जाते हैं, इन पे गुने दाखिल करके इनको निलंबित करना चाहिए। सादबिन मुबारक, सामाजिक कार्यकर्ता।